नमस्कार मित्रांनो, मी रोहित परदेशी तुमचं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब ब्लॉगमध्ये. आणि हो, भरपूर दिवसांनी आपण स्टार्ट केलं आहे, पण आपण एकदम ब्रँड न्यू सिरीज सोबत आलोय. आज आपण आलोय दे दनादन खाओ मस्ती में. हा ब्रँड न्यू स्टार्ट झाला आहे आणि हे पण डेक्कन मॉलच्या इथं, डेक्कन मॉलच्या इथं सेकंड फ्लोअरला दे दनादन हे नवीन स्टार्ट झाले. तर इकडची खास गोष्ट काय, तर शॉक न गाऊ, 111 व्हरायटीज तुम्हाला भेटणार आहे इन 380 रुपीज ओनली. आणि किड्स जर असतील तर 280 रुपीज ओनली. तर किड्समध्ये मी तुम्हाला सांगून देतो 4 to 10 इयर्सपर्यंत हे किड्समध्ये मेन्शन होतील. त्यानंतर ते ॲडल्ट्समध्ये होतील. 4 इयर्सच्या खाली जे असतील ते नॉर्मली म्हणजे फ्री, म्हणजे असं तुम्ही समजून घ्या. पण हे दे दनादनचं जो एक त्यांनी वेगळा कन्सेप्ट आणला आहे, जिथं 4 टाईप्सचे मेनूज आहेत, लाईक राजस्थानी, महाराष्ट्रीयन, पंजाबी अँड ऑल्सो काठियावाडी. तर हे 4 टाईप्सचे मी तुम्हाला दाखवतो इथं की व्हेरियंट्स काय. गुजराती हे 4 टाईप्सचे ह्यांनी मेनूज केले फॉर ऑलमोस्ट 111 डिशेस ह्यांनी लॉन्च केले इन बफेट अँड प्रीमियम बफेट आहे. तर आय डोंट थिंक की म्हणजे कोणी आतापर्यंत लॉन्च केलं आहे असं, आणि इंडियामध्ये हे फर्स्ट टाइम लॉन्च झालं आहे की 111 डिशेस इन ओनली 380 रुपीज. तर जास्त मी बोलत नाही, मी तुम्हाला ही कन्सेप्ट दाखवतो. फाडू कन्सेप्ट आहे ऑल्सो. म्हणजे जर तुम्ही ॲम्बियन्स बघितलं तर एकदम डायनिंग एकदम खास. म्हणजे जर तुम्ही फॅमिलीसोबत आलं तर फॅमिली सेक्शन वेगळं त्यांनी क्रिएट केले, यंगस्टर्ससाठी वेगळं आहे ऑल्सो. म्हणजे यांनी एक फर्स्ट फ्लोअर सारखी सिस्टम केली आहे जिथं तुम्ही म्हणजे फॅमिलीसोबत बसू शकता. तर जास्त न बडबडता तुम्हाला ह्यांचे डिशेस दाखवतो, ॲम्बियन्स दाखवतो. मित्रांनो, मी आता तुम्हाला डिशेस दाखवतो. जे 111 डिशेस आहेत ते मी तुम्हाला दाखवतो. त्यानंतर मी डिशमध्ये घेऊन जाईल आणि मग तुम्हाला तिकडेही सांगेल की आपण टेबलवर बसल्यावर काय काय येणार. रोटला जे आहे ते टेबलवर सर्व होईल लाईव्ह. ते इकडे तुम्हाला भेटणार नाही, म्हणजे ते सॉगी नाही होणार. अँड ऑल्सो तुम्हाला बेवरेजेस मध्ये सांगेल की काय काय भेटेल, म्हणजे जाज, लस्सी हे तिकडं अवेलेबल होणार आहे. तर आता इकडे मी तुम्हाला दाखवते स्ट्रीट फूड जे आहे, स्ट्रीट फूड. तर इथं तुम्हाला मिसळ ह्यांनी आज टाकली, मिसळ. त्यानंतर हे आहे म्हणजे मोस्टली जर हे तुम्हाला माहिती आहे तर बुंगला बटाटा. हे मोस्टली गुजरातीची डिश आहे जिथं आपण बॉबी घेऊन बटाटा टाकून आपण खातो. तर मी ते तुम्हाला दाखवेल कारण ती माझी आवडती डिश आहे गुजरातीमध्ये. त्यानंतर तुम्हाला इकडं रोस्टेड पापड, त्यानंतर ढोकला, हे मोस्टली गुजराती डिशेस. इकडे तुम्हाला छोटे समोसेस, मिरची पकोडा हे सगळं अवेलेबल आहेत. तर हे गुजरातींचे डिशेस आहे. त्यानंतर राजस्थानी फूड जे मोस्टली मला आवडतं, दाल भाटी चुरमा, वन ऑफ माय फेवरेट डिश. त्यानंतर व्हेज हरियाली, हे तुम्ही बघू शकता एकदम क्वालिटी, आणि मी हे खराब करतोय. त्यानंतर तुम्हाला इकडं वेगवेगळे टाईप्सचे भाज्या दिसतील. आता इकडं मी तुम्हाला सगळ्यांचे नाव नाही सांगू शकत, पण हे बघा, वाव, हे एक बटाटा म्हणून असतं, रसानिया बटाटा. हे आपले मोस्टली खाण्यात एकदम असं तुम्हाला सांगता येणार नाही, पण हे एकदम क्वालिटी डिश आहे. यांचे थोडेसे तेलकट डिशेस असतात पण खायला एकदम क्वालिटी असतात. तर इथं भेंडी मसाला, गट्टे की सब्जी, मोस्टली सगळ्यांना माहिती असेल, एक गट्टे की सब्जी आहे. बैंगन मसाला, ये तो बैंगन मुर्दा आहे आपल्या मराठी लोकांसाठी खास. इकडून चालू होत आहेत पनीर टिक्का, आलू भाजी, हे सगळं चालू होतं. इथं पनीर टिक्का मसाला मोस्टली सगळ्यांची आवडती. गार्निशिंग मी खराब करतोय खास. त्यानंतर हे पंजाबींची खास छोले भटुरे.
बाय.